सर्वाधिक वेळा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या अजितदादांनी आणखी कोणकोणती मंत्रिपद भूषवलीत पाहूयात। तर दादांनी भूषवलेली मंत्रिपद: सुधाकर नाईक मंत्रिमंडळात कृषी ऊर्जा राज्यमंत्री, शरद पवारांच्या मंत्रिमंडळात ऊर्जा नियोजन मंत्री, विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात जलसंपदा मंत्री, सुशील कुमार शिंदेंच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास जलसंपदा मंत्री, अशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळात अर्थ जलसंपदा मंत्री, पृथ्वीराज चव्हाणांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री, अर्थ, ऊर्जा आणि नियोजन मंत्री, उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री, तर देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री। 1982 सहकारी कारखान्याद्वारे राजकारणात अजित पवार यांनी प्रवास केला। 1991 पासून 16 वर्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष होते। 1991 पोट निवडणुकीद्वारे विधानसभेवर निवडून आले। 1991 सुधाकर नाईक मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी विराजमान झाले। 6 वेळा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान झालेत। तर 11 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अजित पवार यांनी सादर केला। 44 वर्ष राजकारणात अजित पवार सक्रिय होते। तर ग्रामविकास, अर्थ, नियोजन, जलसंपदा, ऊर्जा मंत्रिपद त्यांनी आतापर्यंत भूषवली आहेत। महाराष्ट्रानं अकाली गमावलेले नेते म्हणजे 1949 ते 2006 प्रमोद महाजन, 57व्या वर्षी त्यांचं निधन झालं। दादांचा विमान अपघाताचा घटनाक्रम पाहूयात। अजित पवार VSR या खासगी विमानानं प्रवास करत होते। तर विमानानं मुंबईहून सकाळी 8:10 टेक ऑफ केलं। बारामतीत 8:50 लँडिंग होणं अपेक्षित होतं। लँडिंगच्या 5 मिनिटांआधी 8:45 विमान खाली कोसळलं। अजित पवारांसह एकूण 5 जण प्रवास करत होते। 9:15 लोकशाही मराठीनं सर्वात आधी ही बातमी दाखवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।